12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत। मध्यरात्रीपासूनच भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे। मध्यरात्री 12 वाजता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर गाभारा हा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलाय, तर बम बम भोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलाय। शासकीय पूजा संपन्न झाल्यानंतर भाविक भक्तांना मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेले आहे। सध्या मंदिर परिसरात आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी मंदिर सजवण्यात आलेलं आहे। बम बम भोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलेला आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी खरं तर भाविक भक्तांची मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रेख पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणचे पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहे आणि काय आख्यायिका आहे? म्हणजे आख्यायिका अशी आहे की शिव आणि पार्वती यांचा विवाहाचा संबंध आज महाशिवरात्री दिवशी झालेला आहे आणि भीमाशंकर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण असल्यामुळे आणि अर्धांगी पार्वती भवानी भीमशंकर असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्या पण इथे वाढलेली आहे आणि वाढती आहे आणि त्यामुळे या ठिकाणी इथे गर्दीची संख्या पण वाढती आहे। आपण या ठिकाणी त्रिपुरासूर दैत्याचा वध केला अशी आख्यायिका काय आहे? या ठिकाणी त्रिपुरासूर नावाचा दैत्य होता, तो शंकराचा अनन्य भक्त होता। भक्ती करत असताना शंकर त्याला एक दिवस प्रसन्न झाले। शंकर म्हणले, बाबा तुला काय पाहिजे? ते म्हणे, माझं नाव त्रिपुरासूर आहे, मी 3 पुरांचा राजा आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ आहे, 3 पुरांचा राजा आहे। फक्त माझ्याकडे धन दौलत ऐश्वर्य संपत्ती भरपूर आहे, मला अमरपद नाही, ते आपण द्यावे। शंकरांनी त्यांना अमरपद दिलेलं आहे। अमरपद दिल्यानंतर तो त्या अमरपदाचा दुरुपयोग करू लागला आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली। आपल्या लोकांना त्रास दिल्यानंतर त्यांनी सर्व मोर्चा देवाधिकांकडून मिळवलेले, सर्व देवाधिकांनी त्यांनी त्रास दिलेला आहे आणि त्यानंतर शंकराला एक कळून चुकलेलं की आता हे प्रकरण वाढत जाणार आहे। ते विष्णूची आराधना करतात। विष्णू शंकराला सांगतात, तू देवीची आराधना कर, देवीला प्रसन्न करून घे। प्रसन्न झाल्यावर देवीची शक्ती तुझी शक्ती दोघांची शक्ती एक होईल, मग तुम्ही त्याचा वध करू शकता। अशा पद्धतीने शंकर या ठिकाणी तपश्चर्या करतात, देवीला प्रसन्न करतात। प्रसन्न झाल्यावर देवीची शक्ती आणि शंकराची शक्ती दोघांची शक्ती एक होती। अर्धांगी पार्वतीचं रूप होतं, अर्धधारी नटेश्वराचं रूप होतं, भवानी भीमशंकराचं रूप होतं आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी पासून जे युद्ध होतं ते पौर्णिमेपर्यंत युद्ध होतं। पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी त्रिपुरासूर दैत्याचा इथं वध केला जातो। वध केल्यानंतर शंकर या स्थानावर विश्रांतीसाठी बसली, त्यांची ही विश्रांतीची जागा आहे। प्रसन्न वातावरणात आज खूप छान वाटतंय आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण असलेले या भीमाशंकराच्या ठिकाणी येऊन आम्हाला खूप छान आणि प्रसन्न वाटतंय। धन्यवाद। हर हर महादेव। नक्कीच बम बम भोले जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला असून लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मध्यरात्रीपासूनच भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे।